श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करूत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नरक चतुर्दशी या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्यामुळे याचा आपल्याला फळच मिळत असतं. आता ते कोणतं फळ? नरक चतुर्दशी ही छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. तुम्हाला देखील माहीत आहे, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध या दिवशी केला होता. त्यामुळे या दिवसापासून नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. छोटी दिवाळी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून देखील कारट नावाचं फळ आहे. कारट नावाचं फळ आपल्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडलं जातं. असं म्हटलं जातं की हे फळ नरकासुरास मारण्याचे प्रतीक आहे, म्हणून या फळाला डाव्या अंगठ्याने चिरडलं जातं. भरपूर ठिकाणी प्रथा आहे, भरपूर ठिकाणी नाही. त्यामुळे प्रत्येकाची परंपरा ठिकाणं प्रत्येकाची परंपरा ही जसं गाव बदलल, जशी वेश बदलल, तशी प्रत्येकाची परंपरा ही वेगवेगळी असते दिवाळी साजरी करण्याची किंवा प्रत्येक सण साजरे करण्याचे. आता नरक चतुर्दशी दिवाळीच्या आदल्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. तर नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. असं म्हटलं जातं की या सेवा केल्यामुळे आपल्याला नरकाची पायरी चढावी लागत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. सेवा मी सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की या सेवा खूप मोठ्या आहेत, पण तुम्हाला मी सांगते सेवा देखील तितकीच प्रभावी आहे. त्यामुळे या सेवा करायला तुम्ही कचकूच करू नका. बघा, तुम्ही देवाकडून दरवेळेस काहीतरी मागण्यासाठी तुम्ही भरपूर सेवा करत असता, पण कधीतरी देवासाठी करत जावा, कधीतरी स्वतःच्या सुखासाठी, कधीतरी स्वतःच्या आत्मा शांत व्हावा, कधीतरी घरामध्ये शांती राहण्यासाठी, कधीतरी इतरांसाठी, कधीतरी जगासाठी, कधीतरी कोणासाठी, अशा प्रकारे सेवा करत जा. त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं, त्याचं पुण्य देखील तुम्हालाच लाभणार आहे. त्यामुळे कायम पैसाच मिळावा, पैसा म्हणजे सगळं सुख आहे, पैसा म्हणजे सगळी लक्ष्मी आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. पैसा येतो, पण जी आपला घरामधील जे काही आनंदी वातावरण आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, त्यातच खरी लक्ष्मी आहे, त्यातच खरं सुख आहे. त्यामुळे त्यामुळे फक्त पैशालाच जास्त महत्त्व देऊ नका जीवनामध्ये. तुम्ही म्हणाल की असं का म्हणते ही, पण हे सांगणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पैसा मिळण्यासाठी आपण सेवा करायच्या नाहीत. कधी देखील आत्मिक सुख संपादन करण्यासाठी सेवा करायच्या. यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत असते. घरामध्ये मंगलमय वातावरण असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणारच आहे व लक्ष्मीची भरभराटी देखील होणारच आहे. हा झाला वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू. आता बघा, नरक चतुर्दशी या दिवशी सकाळी तुम्हाला अभ्यंग स्नान करायचं आहे. या दिवशी पहिली अंघोळ आहे, तर अभ्यंग स्नान या दिवशी करायचं आहे. अभ्यंग स्नानाला अतिशय महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवशी सकाळी पहाटे 5:28 ते 6:41 नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. आता शुभ मुहूर्तामध्ये चांगलं करायचे आहे, लेट करायचे नाही, जास्त वेळ करायचा नाही, कारण दिवाळी आहे. जितक्या जास्त होईल तितक्या पहाटे लवकर उठून तुम्हाला अंगाला उटणे लावायचे आहे, सुगंधी उटणे लावायचे आहे. आता ज्यांनी दिवाळी संच आणला त्याच्यामध्ये सुगंधी उटणे आहेच. हे उटणे लावल्यामुळे आपल्या शरीराला कधी काही व्याधी जडल्या असतील, काही आपल्या शरीरावरती डाग धब्बे असतील, तर ते जाण्यास मदत होते. म्हणजे आयुर्वेदाचं पण एक कारण आहे व शास्त्रीय देखील कारण आहे. त्यामुळे सुगंधी उटण्याने आंघोळ करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने बघा, सुगंधी उठण्यासोबतच तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे. आता कालाष्टमीपासून अमावस्यापर्यंत ज्यांनी सेवा सुरू केल्यात ते पंचगव्य पाण्यामध्ये टाकून अंघोळ करतच असतील, पण नसेल केली तर या दिवशी तर आवर्जून करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, अभ्यंग स्नान झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमच्या घरातील सगळे लाईट्स वगैरे सगळे चालू करायचे आहे. सगळ्यांना उठवायचं आहे. लाईट्स चालू केल्यामुळे सगळे उठूनच जातील. सगळ्यांना उठवायचं आहे. घर स्वच्छ झाडून वगैरे पुसून घ्यायचं आहे. घराच्या बाहेर पहिल्यांदा दिवे लावायचे आहे. लख्ख प्रकाश घराच्या बाहेर करायचे. लाईटिंग, कंदील वगैरे जे काही लावले ते प्रकाशित करायचं आहे. घराच्या बाहेर लख्ख दिवे लावायचे आहेत. जितके जास्त होतील तितके सकाळी पहाटेच्या वेळेस उठून तुम्ही दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. सायंकाळच्या वेळेस आपण दिवे लावतोच, पण सकाळच्या वेळेस जे पहाटेचा जो ब्रह्ममुहूर्त आहे ना, त्याच्यात दिवे लावल्याने लक्ष्मी माता त्यावेळेस तर खरी दिवाळीच्या वेळेस घरामध्ये येत असते. नंतर तुमची देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर एक सेवा करायची आहे. सकाळची सेवा वेगळी आहे व संध्याकाळची सेवा वेगळी आहे. आता सकाळची सेवा कोणती आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राची घ्यायची आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि एक माळ शक्य नसेल तर कमीत कमी 16 वेळा तरी बोलण्याचा प्रयत्न करा. एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा देखील एक माळ शक्य नसेल तर 16 वेळ तर कमीत कमी म्हणा, पण एक माळ करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. लक्ष्मी नरसिंह स्तोत्र हे आवर्जून तुम्हाला पठण करायचं आहे एकदा.
आवर्जून पठण करा. नाही पठण करता आलं तर यूट्यूबला लावून द्या. सकाळ सकाळी घरामध्ये लक्ष्मी नरसिंह स्तोत्र आवर्जून आपल्या घरामध्ये पठण केलंच गेलं पाहिजे नरक चतुर्दशीच्या दिवशी. आता या झाल्या सकाळच्या सेवा. तर सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत? सायंकाळच्या वेळेस सेवा ज्या करायच्या आहेत त्या थोड्या मोठ्या आहेत, पण त्या सेवा तितक्याच प्रभावी आहेत. त्यामुळे आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू, अल्पमृत्यू, अल्पशा मृत्यू देखील होत नाही. या दिवशी यमतर्पण देखील केलं जातं. त्यामुळे आवर्जून तुम्ही या सेवा करायच्या आहेत. बघा, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस बाहेर दिवे वगैरे लावले तुम्ही सायंकाळच्या वेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राची अजून एकदा घ्यायची आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. नसेल एक माळ शक्य तर कमीत कमी 16 वेळा तरी बोलायचं आहे. नंतर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची घ्यायची आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ही एक माळ घ्यायची आहे. नसेल शक्य तर 16 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. नंतर तुम्हाला कुबेर मंत्र हा 16 वेळा बोलायचा आहे. कुबेर मंत्र मी स्क्रीनवरती देत आहे. ओम वैष्णवानाय स्वाहा, ओम श्रीम, ओम ह्रीम, श्रीम ह्रीम, श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नमः. हा कुबेर मंत्र आहे. हा 16 वेळा किंवा एक माळ तरी करायचा आहे. एक माळ ज्यांना शक्य नाही त्यांनी 16 वेळा करायचा आहे, पण एक माळ केल्यावर त्याचे रिझल्ट्स देखील तितकेच प्रभावी असतात. नंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र एक माळ घ्यायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमः. याची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे. नंतर श्रीम हा मंत्र फक्त श्रीम 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 हा देखील माता लक्ष्मीचाच मंत्र आहे. याची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. नंतर षोडशी मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे किंवा 16 वेळा तरी पठण करायचं आहे. नंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र हा वेगळा आहे व विष्णू मंत्र हा वेगळा आहे. तुम्हाला हे सगळे मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व स्क्रीनवरती देखील देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला विष्णू मंत्र हा मिळून जाईल. नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. महाराजांना कोणत्याच सेवेमध्ये विसरायचं नाही आहे. महाराजांना आपण गुरुपद दिलेलं आहे, गुरु केलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या मंत्राची देखील तुम्हाला एक माळ घ्यायचीच आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण महाराजांच्या मंत्राचा उच्चार, षडाक्षरी मंत्राचा उच्चार झालाच गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी सकाळी तुम्हाला महाराजांना देखील, देवांना देखील उठणे लावून आंघोळ करायची आहे. महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांना देखील उठणं लावायला अजिबात विसरायचं नाही. महाराज देखील आपल्या घरातील एक सदस्य आहेत, विसरायचं नाहीये. त्यामुळे महाराजांना देखील उठणं लावून आंघोळ घालायला अजिबात विसरायचं नाहीये. नंतर महाराजांची माळ झाल्यानंतर गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला बोलायचा आहे. 15वा अध्याय शक्य नसेल तर गीतेची 18 नावे तुम्हाला घ्यायची आहेत. नंतर ललिता सहस्त्रनाम तुम्हाला 1 वेळा बोला, 3 वेळा बोला, 5 वेळा बोला किंवा 16 वेळा बोला. नंतर रामरक्षा तुम्हाला 1 वेळा बोलायचं आहे. नंतर महालक्ष्मी अष्टकम, माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय व सगळ्यात प्रभावी अशी सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. मग तुम्ही 16 वेळा बोलला तर अतिशय उत्तम आहे. नाही शक्य झालं तर विषम संख्येमध्ये म्हणजे 1, 3, 5, 7 अशा संख्येमध्ये जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल. नंतर अजून एक सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे माता लक्ष्मीची श्री सुक्तमची सेवा. श्री सुक्तमची जर या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची श्री सुक्तमची जर सेवा केली तर तुम्हाला भरभरून यश संपादन होणार आहे. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे माता लक्ष्मी श्री सुक्तमचे पठण कमीत कमी 16 वेळा, जास्तीत जास्त 16 वेळा व कमीत कमी एकदा तरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढी भरमसाठ सेवेची लिस्ट दिली तू, एवढ्या सेवा कधी करणार? तर बघा, या सेवा अतिशय प्रभावी आहेत. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरातील दरिद्री निघून जाऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास व्हावा, बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगते, लक्ष्मी घरात वास का करत नाही याची कारणं देखील तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, घरात सुख समृद्धी लक्ष्मी नसण्याची काय काय कारणं आहेत. पहिलं म्हणजे पितृदोष आहे, वास्तुदोष आहे. कुटुंबात कुलदेवतेची सेवा नसणे, म्हणजे आपल्या घरात आपण सगळं काही करतो पण कुलदेवतेचं नाव घेत नाही. त्यामुळे कोणत्याही सेवा करताना कुलदेवतेला देखील विसरायचं नाही. कुलदेवताचं नाव आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने वाममार्ग, भ्रष्टाचाराने येणारा पैसा हे अलक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे चांगल्या मार्गाने चाला, नीतिमत्ता आपली जपून व्यवस्थित चांगला मार्ग निवडायचा आहे. त्याच पद्धतीने घरात गृहलक्ष्मीचा अपमान होणे, एखाद्या स्त्रीचा जर घरात अपमान होत असेल तरी लक्ष्मी येत नाही. यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करत असते. कुटुंबात सतत भांडण होणे, याला देखील अलक्ष्मी घरात प्रवेश करत असते.
ज्या घरात संस्कार होत नाहीत त्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. म्हणजे ज्या घरात संस्कार म्हणजे शिवीगाळ होते, सतत भांडणं, कलह, तंटा होत असतो, त्या घरात देखील लक्ष्मी स्थिर राहत नाही. शनिवारची साफसफाई कायम करायची आहे. ज्या घरामधून शनिवारची साफसफाई होत नाही त्यावेळेस घरात अलक्ष्मी प्रवेश करत असते. साफसफाई जर केली शनिवारी तुम्ही तर घरातून अलक्ष्मी घराच्या बाहेर निघते व लक्ष्मी मातेचा घरामध्ये प्रवेश होत असतो. मंगळवारी हाताचे नखे काढावीत, यामुळे अरिष्ट व अलक्ष्मीचं निवारण होतं. म्हणजे मंगळवारी जर नखे तुम्ही जर काढली तर तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाते व लक्ष्मी मातेचा प्रवेश होत असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून घरामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं आहे. आता लक्ष्मीपूजन आहे, सगळ्यात महत्त्वाचा व मोठा दिवस आहे. त्यामुळे घरातील दरिद्री अलक्ष्मी घराच्या बाहेर कशी काढता येईल व लक्ष्मी मातेचा प्रवेश आपल्या घरामध्ये कसा करता येईल हे पाहायचं आहे. त्यामुळे एवढं सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. सेवा कमीत कमी एक माय नाही जमली तर 16 वेळा तरी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. आणि बाकीच्या सेवा असे सुक्त महालक्ष्मी अष्टकम असो, ललिता सहस्त्रनाम असो, हे सगळं तुम्हाला एक वेळा तरी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने सेवा करा. सेवा केल्यानंतर तुम्हाला अनुभव येतील व त्याची प्रचिती येईल व तुमच्या घरातील दरिद्री सगळी निघून जाऊन माता लक्ष्मीचा नक्कीच वास तुमच्या घरामध्ये होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.